संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिलटासारखे ही गुंड लोक तयार झालेत. झुराळासारखी कुठेही वळवळ करतायत. चड्डी गँग काय आली, क्वायता गँग काय आली, अजून वेगळे वेगळे गुंड आहेतच. यांना पोसणारे राजकीय नेते आहेत. या सगळ्यांचा माज उतरवायचा असेल, जर गृहमंत्र्यांना गृह विभाग सांभाळता येत नसेल, पोलीस अधीक्षकांना त्यांची खुर्ची सांभाळता येत नसेल, थोडं सगळं बदलून बघा. गुन्हेगारांना इतकं कठोर शासन करा, त्यांना झोपीत सुद्धा गृहमंत्री दिसले पाहिजेत. यांच्यावर आशीर्वाद कुणाचा आहे? बीड जिल्ह्यामध्ये दहशत कुणाचे? वाल्मिक कराड आजही जेलमधून जर हे सगळं ऑपरेट करत असेल, वाल्मिक कराड त्याच्या चेल्याच्या पट्यांकडून दहशत तशीच माजवत असेल, संतोष देशमुखांना कशा पद्धतीनं हलाल करून मारलं. एक राज्याला मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. ह्या 3 जणांच्या अंडर अख्खं मंत्रिमंडळ आहे. महाराष्ट्रातली गुन्हेगारी अख्ख्या मंत्रिमंडळाला, राज्यकर्त्यांना संपवता येत नसेल, हे समाधान मुंडेसारखे चिल्ले पिल्ले हे माज करतायत, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही दहशत मोडून काढावी. दादा, तिथं जाऊन सुद्धा जर गुन्हेगारी तशीच असेल तर सहन करा. जमत नसेल तर बीड जिल्हा सोडा, कुठेही दुसरीकडे राहा, परंतु त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही. मित्रांनो, बीड जिल्ह्यात जी गुन्हेगारी वाढली, जी दहशत निर्माण केली जाते, परळीतल्या गावगुंडांना अटक झाली असली तरी सरपंच संतोष देशमुखांचे मारेकरी म्हणून याच्या अगोदर त्यांनी किती माणसं मारलीत माहित नाही, परंतु सरपंचाला हात लावला. आता ते सगळे मध्ये, पण त्यांच्या चेले चपाट्यांकडून ज्या पद्धतीची दहशत बीड जिल्ह्यात आहे, ही महाराष्ट्रात सुद्धा आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, राज्याच्या गृह विभागाला हे जे गावगुंड आहेत, गुंड नावाचं जे पीक फोपावलंय, हे संपवता येत नाही का? हा प्रमुख विषय घेऊन मी आपल्या समोर आलो. एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. विषय गंभीर आहे. संतोष शिंदे खंबीर आहे. शिंदे बोलणार, शिंदे भूमिका मांडणार, परंतु सरकारला जाग आली पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही लोकशाही मार्गाने प्रयत्न सुद्धा करणार. बीडमध्ये वाल्मिक कराडचे गुंड अजून सुद्धा दहशत निर्माण करतात. समाधान मुंडे नावाचा एक मिसरूड न फुटलेलं पोरग सुद्धा जनावरासारखं मारतं. पाहिलं ना तुम्ही शिवराज दिवटेला 5-7 जण मिळून कशा पद्धतीनं मारतायत. आणि बीड जिल्ह्याचे पोलीस म्हणतायत 4 तुकड्या त्या ठिकाणी तयार केल्यात यांना पकडायला. हे कोण काय परप्रांतीय आहेत का? महाराष्ट्राच्या बाहेर राहतात का? बीड जिल्ह्यात राहत नाहीत का? यांच्यावर आशीर्वाद कुणाचा आहे? बीड जिल्ह्यामध्ये दहशत कुणाचे? वाल्मिक कराड आजही जेलमधून जर हे सगळं ऑपरेट करत असेल, वाल्मिक कराड त्याच्या चेल्याच्या पट्यांकडून दहशत तशीच माजवत असेल, संतोष देशमुखांना कशा पद्धतीनं हलाल करून मारलं, कसा जीव घेतला देशमुखांचा, काय प्रकार झाला महाराष्ट्रामध्ये. बीड जिल्ह्याने महाराष्ट्र हादरून टाकला. आता परत या शिवराज दिवटेला जनावरासारखं बीडमध्ये मारतायत. कुठे आहेत पालकमंत्री? कुठे आहेत पोलीस अधीक्षक? बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही? कुठे आहेत गृहमंत्री महोदय? तेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हे सगळं प्रकरण दिसतंय की नाही? धनंजय मुंडेंचाच आशीर्वाद आहे का? मित्रांनो, हे काही जरी असलं तरी हाच खरा महाराष्ट्र आहे. ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, दादा, तिथं जाऊन सुद्धा जर गुन्हेगारी तशीच असेल तर सहन करा. जमत नसेल तर बीड जिल्हा सोडा, कुठेही दुसरीकडे राहा, परंतु त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही. कसलं पूर्व वैमनस्य, कसली दहशत, काय पाप केली तिथं बीड जिल्ह्यातल्या जनतेने? कोण आहे हा शिवराज दिवटे? परळी तालुक्यातल्या एका खेडेगावातला पोरगा. परळीतल्या पोराला तिथलीच लोक जर अशी
शेंबडी पोरं जर दहशत निर्माण करायला लागली, पोलिसांचा धाक आहे का नाही? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना खरी कॅबिनेटची मीटिंग बीड जिल्ह्यात घ्यावी लागते का काय, याचा विचार होणं गरजेचं आहे. अमानुष पद्धतीनं जर मारहाण होत असेल बीड जिल्ह्यात, सर्रास मारहाण सुरू आहे. मागच्या महिन्याभरापूर्वी सुद्धा एक व्यक्तीला अशाच पद्धतीनं मारलं होतं. बीड जिल्ह्यातली आमची लोक कशी जगत असतील, कुणाच्या दहशतीखाली जगतात. मुंडेंचं मंत्रिपद गेलं तरी मुंडेंची लोक कोण आहे? हा समाधान मुंडेच आहे ना. याच्यात दम कुठून आला एवढा? यांच्यात दम नाहीये. हे यासाठीच बनलेले आहेत, हे वेळोवेळी दाखवतायत. या प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची आहे. सर्वांना जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, बीड जिल्ह्यात जो माज आलेला आहे, तिथल्या गुंडांना आणि गुंडागिरी करणाऱ्या तीनपट लोकांना तो माज जिरवायचा असेल तर तुमच्या माझ्यासारखे बोलणारी लोक पहिली समोर आली पाहिजेत. आज त्या शिवराज दिवटेला, परळीच्या पोराला 4-6 लोकांनी ज्या पद्धतीनं मारहाण केली, संतोष देशमुखांची हत्या होऊन अजून किती दिवस त्या ठिकाणी झालेत हे जर मोजत बसलं, अजून एक आरोपी फरार आहे. कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाही. हे बीड जिल्हा महाराष्ट्रातल्या पोलिसांचं अपयश आहे. इतकं भयानक अपयश असून सुद्धा जर पोलिसांना काहीच वाटत नसेल, पोलीस अधीक्षक नुसतं 1 टीम केली, 2 टीम केली, 3 टीम केली, 4 टीम केली, तुमची टीमके कुठं वाजवणार? माझा खडा सवाल आहे. जर गृहमंत्र्यांना गृह विभाग सांभाळता येत नसेल, पोलीस अधीक्षकांना त्यांची खुर्ची सांभाळता येत नसेल, थोडं सगळं बदलून बघा. गुन्हेगारांना इतकं कठोर शासन करा, त्यांना झोपीत सुद्धा गृहमंत्री दिसले पाहिजेत. पोलीस अधीक्षक किंवा पोलीस प्रशासनाची दहशत दिसली पाहिजे. दहशतच राहिलेली नाही. तुम्ही पुणे घ्या, मुंबई घ्या, बीड घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिलटासारखे ही गुंड लोक तयार झालेत. झुराळासारखी कुठेही वळवळ करतायत. चड्डी गँग काय आली, कोयता गँग काय आली, अजून वेगळे वेगळे गुंड आहेतच. यांना पोसणारे राजकीय नेते आहेत. या सगळ्यांचा माज उतरवायचा असेल, अजून देशमुखांना न्याय मिळू दिला नाही हो, तर दुसरं शिवराज दिवटेचं प्रकरण घडलं. आणि ज्या पद्धतीनं मारहाण केली जाते, ज्या पद्धतीनं परळीतली ही दहशत आहे, अंगावर काटा येतोय. अशीच गुंडागिरी प्रत्येक ठिकाणी फोपावेल. कोरोना व्हायरस पेक्षा हा व्हायरस बेकार आहे, हा गुंडागर्दीचा. छोटी छोटी पोरं दादागिरी करायला लागलेत. आणि राज्याचे पालकमंत्री अर्थात बीड जिल्ह्याचे, तेच राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचेच मित्र राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. एक राज्याला मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. ह्या 3 जणांच्या अंडर अख्खं मंत्रिमंडळ आहे. महाराष्ट्रातली गुन्हेगारी अख्ख्या मंत्रिमंडळाला, राज्यकर्त्यांना संपवता येत नसेल, हे समाधान मुंडेसारखे चिल्ले पिल्ले हे माज करतायत, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही दहशत मोडून काढावी, एवढं माझं या माध्यमातून म्हणणं आहे. मित्रांनो, माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की राज्यातली कायदा सुव्यवस्था जागेवर आली पाहिजे. सर्वसामान्य लोकांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे. ही कोण 3पट लोक आहेत? काय दहशत माजवतायत? सर्वसामान्य माणसानं जगायचंच नाही का? पोलीस काही कारवाईच करणार नाही का? पोलिस नुसतं पकडणार, अटक करणार, 2 दिवसात जामीन मिळणार. काय याला अर्थ आहे? ह्यांचे सगळे काळे धंदे बाहेर काढून ह्यांना कायमस्वरूपी आतमध्ये टाकलं पाहिजे, तरच हा महाराष्ट्र शांत राहील. सरकारने ती दक्षता घ्यावी, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. जय शिवराय.